फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आहे ना सगळे मुलं गेले आहेत स्कूलमध्ये, माझं पण आवरलंय। आता मला ब्लाऊज वगैरे शिवायचे, भरपूर ब्लाऊज पडलेले दिवाळीचे शिवायचे। आणि दिवाळी पण आता जवळच आलेली आहे। आता मला आहे ना सगळ्यात आधी टाइम टेबल बनवून कामाचं नियोजन लावून मग काम करावं लागेल, तरच माझं काम ऍडजस्ट होईल। आणि त्यातल्या त्यात आता माझ्या ननंदबाईची घरभरणी पण आहे, गृहशांती पूजा आहे अजून 4-5 दिवसांनी। तर मला त्यांनी तिकडं पण बोलवलंय 1-2 दिवस। बघन मी आता आधी ना ब्लाऊज वगैरे पूर्ण कंप्लीट करीन आणि लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर त्यांची गृहशांती पूजा आहे, तर तेव्हा मग जाईल। तर त्यासाठी पण आम्हाला आहे ना थोडंसं सामान म्हणजे वस्तू घ्यायची एक त्यांच्या गृहशांती पूजेसाठी, तर ती पण बघायला जायचंय। तर ती आता नंतर जाऊ म्हटलं, आता अजून 4-5 दिवस बाकी आहे। पप्पा डायलॉग, अरे कितना खाती है ये, गाँव कैसा हुआ है? आता जस्ट आले जेवायला मी पण बायको नटून थटून चालली कुठेतरी, मला पहिले जेवायला। आता दिवाळी आली, मायाला जायची त्याची तयारी घालून पाहिला कसा दिसतोय। बायको झाली हिरोईन, नवरा झाला हिरो, साऊथ हिरो। काय पुष्पराज झुकेगा बाकी गरम करू का? तर समनापूरला आमच्या बहिणीची वास्तू शांती आहे 24 तारखेला, तर यावेळेस आम्हाला दिवाळीला पण जायला भेटणार नाही गावाकडे। इकडे ना मेहंदी भिजायला घालते, तर मी ना मेहंदी ब्लॅक आणि ब्राऊन कलर दोन्ही मिक्स करून लावते। जास्त ब्राऊन पण दिसते नाही आणि ब्लॅक पण दिसते नाही, असे पण लावते शाईन येते कॅशनवर दोन मिक्स करून लावल्यावर। आणि तर मेघा कंपनीची, मेघा प्रमोशन नाही करते पण सांगते म्हणजे मी कोणती मेहंदी लावते, तर मेघा कंपनीची लावते ब्लॅक आणि कोणती तरी बांधणी साडी मी घेतली आहे आणि एकदम छान आलेली आहे। आणि याला बॉर्डर पण खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। तर आहे ना पिंक कलरची साडी आहे आणि तिचा सूत खूप छान आहे, हिचा सिल्क मधून सूत आहे आणि घातल्यावर वेअर केल्यावरती खूप छान वाटेल, असं चापून चोपून बसेल। तर त्यासोबत ब्लाऊज पीस तर इतका मस्त आलेला आहे ना, सगळ्यात जास्त मला याचा ब्लाऊज पीस आवडलेला आहे। आणि हा ब्लाऊज पीस आलेला आहे आणि जर आपण व्यवस्थित असा छान स्टायलिश स्टिच जर केला ना ब्लाऊज, तर हा ब्लाऊज कोणत्या पण साडीवर मॅच पण होईल आणि सूट पण होईल। घेतलंय आणि आता दिवाळी आहे, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अनुष्काला मी हा ड्रेस घेतलेला आहे घालायला। तर हा शरारा आहे आणि ह्या टाईपचा ड्रेस तिच्याकडे नव्हता म्हणून घेतलाय। तर त्यासोबत शराराची पॅन्ट तर खूपच छान आलेली आहे, बघू शकता तुम्ही पॅन्ट किती छान आलेली आहे आणि पूर्ण वर्क आहे पॅन्ट वर सुद्धा, मस्त आहे। आणि याचा हा जो घेर आहे ना शराराचा, तो पण खूप छान आहे, स्कर्ट सारखं पण दिसतं। तर घातल्यावरती असं म्हणजे वाटणार नाही की पॅन्ट आहे का स्कर्ट आहे, दोन्ही पण दिसतं पॅन्ट आणि स्कर्ट। तर याला घेर खूप छान आहे आणि त्यासोबत ही दुपट्टा पण आहे, दुपट्टा तर एकदमच मस्त आहे, राजस्थानी। तर राजस्थानी दुपट्टा आहे त्याच्यावरती आणि दुपट्ट्यावरती वर्क पण खूप छान केलेलं आहे आणि हे गोटा लेस पण खूप छान लावलेली आहे। तर हा शरारा आहे ना ऑर्गेन्झा सिल्क मधून आहे आणि कलरला पण खूप जास्त चमक आहे, असं फ्रंट कलर आहे पण एकदम असं चमकतो। त्यासाठी ना हे जॅकेट घेतलेलं आहे आणि त्याला दिवाळीचा ड्रेस घ्यायचा बाकी आहे अजून। तर थंडीचे दिवस पण आहे, थंडी पण नाही लागणार आहे आणि स्वेटरचं पण काम होऊन जाईल, त्याला जास्त थंडी लागते त्याच्यामुळे म्हटलं तर जड पण आहे। आणि याला ना आतल्या साईडने पॉकेट पण आहे इथे, आता मला आज माहित झालं। हा का, इकडून पण पॉकेट आहे आणि छान वाटतं का? तर मला ना जॅकेट घातल्यावरती छान वाटतं आणि याच्यासोबत आणि ह्या जॅकेटच्या आतून ना एक टी शर्ट आणि जीन्स असली ना कार्गो, तर मुलांचा लुकच चेंज होऊन जातो। एक तर आहे ना यश थोडा लुकडा आहे ना, त्याच्यामुळे त्याला हे थोडस जाड जॅकेट घेतलं, तब्येत दिसली। आणि हा माझ्यासाठी घेतलाय। तर ना हा कुर्ती सेट मी घेतलाय आणि याचा कपडा पण खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आणि कॉटनचा कपडा आहे आणि धुतल्यावर जास्त आकसणार वगैरे पण नाही, एकदम मस्त कपडा आहे। आणि याच्यावरती डिझाईन पण खूप छान आहे, प्रिंट पण खूप छान आहे आणि मेहंदी कलरचा आहे।
तर हा राऊंड वाला आहे, याला आहे ना हे नाहीये, कट वगैरे नाहीये, राऊंड वाला घेतलेला आहे मी हा. आणि ना याचा गळा पण खूप छान आहे, एकदम असं गोल राऊंड मध्ये व्यवस्थित. मला असे गोल राऊंडचे गळे जास्त आवडतात, छान पण वाटतात. आणि हा आहे ना मी डबल एक्सेल मागवला आहे, पण डबल एक्सेल मध्ये सुद्धा त्याची साईज बघा तुम्ही किती मोठी आलेली. आता भरपूर मला फिटिंग करावं लागेल. डबल एक्सेल मागवला असता तर माझ्या मापाला एकदम परफेक्ट बसला असता याच्यातला, पण आता डबल एक्सेल मागवलाय. जाऊ दे आता, मागवलं म्हणून म्हटलं जाऊ दे आता, फिटिंग वगैरे करून घेईन. कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. आणि स्लीव्ह लॉंग आहे, जास्त लॉंग पण नाही जास्त शॉर्ट पण नाहीये. तर यासोबत दुपट्टा आणि पॅन्ट पण आलेली आहे. तर त्यासोबत ही पॅन्ट पण आलेली आणि पॅन्टला पॉकेट पण दिलेले आहे त्यांनी. आणि याचा छान वाटते, जरा असं मस्त वाटते. आणि त्यासोबत दुपट्टा खूप छान आलाय, मला दुपट्टा जास्त आवडला याच्यावरचा. तर हा दुपट्टा आहे, दुपट्ट्यावरती पण प्रिंट केलेली आहे, छान आहे दुपट्टा, मस्त वाटतो, वेअर केल्यावर छान वाटत. हे सगळे प्रोडक्ट मी Amazon वरून घेतलेले आहे. आणि आता सध्या Amazon वरती खूप छान सेल लागलेला आहे, डिस्काउंट मध्ये ऑफर चालू आहेत, त्यामुळे पटापट शॉपिंग करून घेतली. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही ना पटापट शॉपिंग करून घ्या. तर ह्या ड्रेस मध्ये ना कलर सुद्धा अवेलेबल आहे, यामध्ये ना कलर पण अवेलेबल आहे, रेड पर्पल कलर आहे. तर ना माझ्याकडे रेड आणि पर्पल कलरचा मी घेतलाय, त्यामुळे म्हटलं आता मेहंदी कलरचा घेऊ. आणि याचा तर याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि हा टी शर्ट पण घेतलेला आहे मी. तर हा टी शर्ट अनुष्काच्या चॉईसचा आहे, ती म्हटली असा एक घेऊन बघ तुला कसा दिसेल. तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतोय, तर म्हणजे घालायला. आणि जर व्यवस्थित नसेल वाटत तरी पण सांगा, चांगला वाटत असेल तरी पण सांगा. आणि याचे पण स्लीव्ह लॉंग आहे, याचा कपडा पण छान आहे, असा स्ट्रेचेबल कपडा. तर तसं मला पण आवडला आहे, पण मी कन्फ्युज आहे, मला कसा दिसतोय, चांगला वाटतोय का नाही. तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतो. आणि याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, पाहिजे असेल तर नक्की शॉपिंग करून घ्या. दिवाळी जवळ आलेली आहे, तर दिवाळीपर्यंत तुमचे पण प्रोडक्ट येऊन जातील. Amazon वरती 2 दिवसात प्रोडक्ट येऊन जातात. तर आता मी शॉपिंग तर दाखवून झाली तुम्हाला, आणि भरपूर काम पडले दिवाळीचं, भरपूर ब्लाऊज वगैरे शिवायचे बाकी आहे, काही शिवून काहींचे दिले पण. एवढ्या अस्तरांचे ब्लाऊज, एवढ्या अस्तरांचे ब्लाऊज शिवायचे, फॉल हे फॉल आणि हे फॉल आहे. तर एवढ्या साड्या आणि एवढ्या अस्तरांचे ब्लाऊज शिवायचे मला अजून. आता थोडे चालू आहे माझ्या. आता दिवाळी कधी आहे? मंगळवारपर्यंत मला एवढे ब्लाऊज कम्प्लीट करायचे, जेवढे पडले तेवढे द्यायचे हे सगळे. आणि काही दिले मी शिवून, काही तिकडे पण पडलेले आहे, ठेवायला जागा नव्हती इकडे म्हणून तिकडे ठेवून दिले काही. तर आहे ना आज सकाळपासून मी हा ब्लाऊज शिवलाय, सकाळपासून म्हणजे ना बाकीचे सगळे काम आवरून शिवलाय. फ्रिलवाली स्लीव्ह शिवली, आणि सेम अशाच माझ्या ननदबाईची पण अशीच सेम साडी होती, त्याच्यावरचा पण एक ब्लाऊज शिवलाय, पण तो फुल स्लीव्हचा शिवलाय. तर दिवाळीचं खूप जास्त काम पडलंय, आणि आता टाइमपास करायला तर वेळच नाही. मी आजपासून आहे ना माझं टाइम टेबल बनवून घेणार आहे, आधी टाइम टेबल बनवून घेते आणि त्यानुसारच मग काम करणार आहे मी. आणि मिस्टर म्हणते तुझा टाइम टेबल बनवून पण काही फायदा नाही, तिकडून चालेल बनवावंच लागेल टाइम टेबल, तेव्हा जरा काम सुधरणार. नाही तर एवढे ब्लाऊज शिवायचं काही सोपं नाहीये. आणि अनुष्का आहे ना, अनुष्काचे पेपर चालू आहे सध्या, ती आता आहे ना सकाळी 6 वाजता 6:30 वाजता जाती आणि 10 वाजता घरी येते. आणि हे बाकीचे तिघांचे पण पेपर चालू आहे, ते दुपारी 12:30ला जात्या, काही 2 वाजता येत्या, काही 5 वाजता येत्या, त्यांचं टायमिंग काही फिक्स नाही. तर आता सध्या फक्त मी, अनुष्का आणि तिचे पप्पा जेवायला आलेले आहे. तर तिचे पप्पा आता जेवण करतील आणि त्यांची पण सुट्टी संपत आली, ते पण निघतील आता. तर हे सगळे ना यांना लाईनीत लावून दिलं का मग मी माझं काम करायला सुरुवात करते आता. तर ना मम्मी आता आले, 12 वाजले. मम्मी गेले ती लग्नाला, मुंबईला लग्नाला गेले ते. कसं वाटलं मग मुंबईचं लग्न? मुंबईचं लग्न लय भारी होतं ग खरंच. हा ना, लग्न म्हणजे लग्नच होतं, लय भारी होतं. बराच टाइम झाला तुम्हाला. मामा ते गेले वाटतं तिकडून तिकडे, मामा ते गेले तिकडे, त्यांना म्हणलं चला. आई आली ती का? मग आई लग्नाला आली होती. आई गाडीतच होती? नाही, आई दुसऱ्या गाडीत आहे. हा का? या गाडीत मावशी, अक्का हा आणि तू मी.
आणि भाऊसाहेब मामा. मग कसं झालं लग्न विग्न? लग्न भारी झालं. आम्हाला वाटलं आज येते का नाही. नाही ग, आज तुम्हाला वाटलं पण मग आज यायचंच होतं. आमची सगळी तयारी झाली आता. आजी तुझ्यासाठी पार्सल आणून ठेवलं होतं पण काय आता तू आम्ही जेवण खाऊन करून आलो. आले. आम्ही पण थांबलो मग उशिरा जेवायला बसलो. हा ना? म्हणलं आता येतील जेवण करून. इकडे हे मेंबर आणायला गेलं होतं. सारखा मोबाईल लागत ना हातात. आजकाल मोबाईल शिवाय काहीच करत ऑफिसचं काम चालू आहे. हाय असं ऑफिस. तर आता सकाळी सकाळी चालू आहे इकडे यांचं रुटीन. सकाळी वाजले 7:30. तुम्हाला ऑफिसला जायचंय. अनुष्का गेली स्कूलला पण तिला काय डबा नव्हता. आजी दिला नाही का डबा? आज 10 वाजता येणार आहे. तिला विचारलं होतं म्हणलं तुला आता आजी तर सकाळी तू माझ्या आधी उठून आजीने आजीला विचारलं होतं. बाई नात्यात लय जीव आहे माझा. हम्म. आणि मला सुरेखा पिठच मिळून देत नव्हती पण मलाच मिळून नाही नेहमी मिळत होती. रात्री आले सासूबाई 12 वाजता. ती म्हणली मम्मी तुला एवढं कस काय ग तू मम्मीला म्हणलं एवढं वयात एवढं काम कसं काय होतं. मला तर होतच नाही. माझे हात पाय दुखाते सकाळी उठल्या. आज थोडं आज थोडं म्हणजे तुम्हाला पण होतं पण तुम्ही काय करता माहिती का? काम चुकारपणा करता. काय नाही बाई काम दहा सुद्धा दिवस ना सगळे असे तुमच्यापेक्षा तर ज्यादा काम राहतं. तब्येत जास्त असल्या थोडा त्रास होतो. तब्येतीचं नाही पण दिवसेंदिवस आहे ना जन्मालाच बदलून चाललाय. हा ना. नाही काही तू तब्येत कमी कर ग खरं. डायरेक्ट पीठ मळायला मशीन पाहिजे खरं जमाना. गेली होती परत वाढली काय करायचं भात खाऊ पण बंद करायचा आता सुरेखाचा. रात्री सासूबाई आल्या 12 वाजता. 8 वाजता सुरेखाला काम बी लिहायला राहतं. लय काम राहतं. खरंच काम राहतं. तिची मग ताई तुला पण कसं काम येतं ना एवढं पोरांचं करायचं. एवढ्यांचं धुणं भांडे हे सोपं आहे का? आणि आम्ही हेल्प करतो ते. आम्ही पण हेल्प करतो. काय नाही करते तुम्ही फक्त बोलायच्या कामाचे. तर आमचे पप्पा सकाळी सकाळी मम्मीला घ्यायला आले. पप्पांना काही करणार ना मम्मी शिवाय. करण्याचा प्रश्न नाही का पण मग गाड्या दिले त्यांची. काल ते तसंच म्हणतात. हा ना. हा. मग नक्कीच तुम्हाला पप्पाचा चेहरा काळा पडला आणि पप्पाला मम्मी करमत. शिवाय कर म्हणा असं झालं. मम्मी घालतो ना अशा पप्पाला करमत नाही. हा. मग काय करते आता जावंच लागतं बाई लग्न करायला नाही का. पप्पाला सकाळी मम्मीने 7 वाजता फोन केला. पप्पा 7 वाजता निघाले घ्यायला. आता 9 वाजता तिथं पोच. मम्मी निघाली आताच. जेवण केलं. चला येतो बाय बाय. येतो मग. पप्पा 17ला सकाळी सकाळी घ्यायला येणार. 17 तारखेला सुट्टी लागणार आहे. वाटलंच तरी ना जरी 17 तारखेला तिकडे जायचं असलं ना आम्हाला मग काय नाही मग तिकडे जायचं असेल तर आम्हाला बी यावं लागेल ना एखाद्या वेळेस. बरं बघू मग फोन करू तुम्हाला. हा.